नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की नेदरलँड्समध्ये थंडीचे दिवस चालू आहेत. ऑक्टोबरच्या एंडपासून जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत नेदरलँड्समध्ये प्रचंड थंडी असते. 15-16 डिग्री मॅक्सिमम टेम्परेचर असतं आणि त्यामुळे घरात सुद्धा तशाच पद्धतीचं टेम्परेचर असतं. त्यामुळे उष्णता अजिबातच नसते घरामध्ये. आणि अशा वेळेस जर तुम्हाला इडली, डोसा, ढोकळा किंवा घरच्या घरी दही बनवायचं झालं तर खूपच प्रॉब्लेम येतो. अगदी कडधान्यांना मोड सुद्धा या काळामध्ये इथे खूपच उशिरा येतात. अगदी 2-2, 3-3 दिवस वाट बघावी लागते आणि कधीतरी तर येतच नाही. तशा वातावरणात सुद्धा आम्ही घरच्या घरी इडली, डोसा किंवा ढोकळ्याचं पीठ कसं बनवतो ते मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे ना असा इन्स्टंट पॉट आहे, हे बघा. 2 वर्षांपूर्वी मी तो घेतला होता आणि यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. लो कुक, प्रेशर कुकर, योगर्ट, स्टीम, पॉरिज, मल्टीग्रेन राईस वगैरे असं सगळे बरेचसे फीचर्स आहेत. बऱ्याच जणांना तुम्हाला हे माहीत सुद्धा असेल इन्स्टंट पॉट. मला आधी माहीत नव्हतं ॲक्च्युली की असं काही असतं म्हणून. तर माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं तेव्हा मी घेतलं. रात्री मी तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून घेतली होती आणि मग यामध्ये मी ती ठेवली होती. योगर्ट म्हणून याच्यावरती एक ऑप्शन आहे. तर 8-9 तासांसाठी मी ते चालू करून ठेवलं होतं. चालू करून सोडून द्यायचं, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही लागत. आणि सकाळी ते बंद झालं होतं. हे बघा किती मस्त झालं आहे फर्मेंट. बघा, हे इन्स्टंट पॉट मी बऱ्याच कारणासाठी वापरते. जसं की डाळ भात बनवण्यासाठी, कधी स्लो कुक करून मस्तपैकी खीर किंवा रबडी बनवायची आहे त्यासाठी, पावभाजी बनवण्यासाठी, कधी मटण बनवायचं असेल तर त्यासाठी, दह्याची कढी सुद्धा यात अगदी छान बनते. बरेचसे ऑप्शन यामध्ये जे आहेत ते आपण खरंच यूज करतो. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे की हे इन्स्टंट पॉट चालू करून तुम्ही घरातून बाहेर जाऊ शकता. कीप वॉर्म जे फीचर आहे ते तुमचं जेवण गरम करण्यासाठी उपयोगी पडतं आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचं तुम्हाला लक्ष द्यायला लागत नाही, हे विशेष. माझे डच कलिग्स आहेत, त्यांना रेदांग म्हणून एक डिश बनवायची होती आणि ते मला म्हणाले की मी गॅसवर म्हणजे कुक करतो. तर मी त्यांना म्हटलं की बापरे, ती तर रेड मीटची डिश आहे, तर तिला बनवायला बराच वेळ लागत असेल आणि मग तुम्ही इतकं गॅस का वाया घालवता, इलेक्ट्रिसिटी का वाया घालवता. तुम्ही या इन्स्टंट पॉटमध्ये सुद्धा ते बनवू शकता, कारण इथल्या लोकांकडे शक्यतो प्रेशर कुकर नसतो. तर माझ्या कलिगने काय केलं, त्याच्या फ्रेंडकडून हा इन्स्टंट पॉट बॉरो केला होता आणि त्यामध्ये त्यांनी ते डिश बनवली आणि मला फोटो पाठवले की बघ मी हे बनवलं आणि तुझी आयडिया कामी आली. सध्या आमच्याकडे 3-4 डिग्री वातावरण आहे, पण तरीसुद्धा मी हे घरच्या घरी पीठ फर्मेंट करून या मस्त अशा फ्लफी इडल्या आज बनवलेल्या आहेत. ते फक्त इन्स्टापॉटमुळे. थँक्स फॉर वॉचिंग.